जय जोहार जय आदिवासी मित्रांनो, आपण बघत आहे भास जोहार न्यूज महाराष्ट्र, आवाज आदिवासींचा। वीर एकलव्य चौक ठिकाणी अन्य स्मारक नको, वीर एकलव्य स्मारकच उभारावे, आदिवासी युवा सेना संघटनाची मागणी। भाजप नगरसेवकांच्या मागणीला आदिवासी युवा सेना व बिलवंस ग्रुपचा विरोध। शहादा प्रतिनिधी। शहादा नगरपालिका समोरील रिक्त जागेवर वीर एकलव्य चौक नामकरण करून तेथे आदिवासी समाजाच्या आराध्य दैवत अस्मितेचे प्रतीक व प्रेरणास्थान असलेले वीर एकलव्य यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी आदिवासी युवा सेना संघटना व बिलवंस ग्रुप शहादा यांच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबतचे निवेदन शहादा नगरपालिकेचे माननीय मुख्य अधिकारी यांना देण्यात आले असून त्यांची प्रत माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार तसेच शहादा तरोदा विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय राजेशदादा पाडवी यांनाही पाठवण्यात आली आहे। संघटनांच्या निवेदनानुसार शहादा नगरपालिकेसमोरील चौकास वीर एकलव्य चौक असे नामकरण करण्याबाबत दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी ओमसाई ग्रुप व श्रीराम युवा सेना आणि भगवान एकलव्य ग्रुप व बिलवंस ग्रुप यांच्या वतीने निवेदन देण्यात आले होते। या जागेवर वीर एकलव्य यांचे स्मारक उभारण्याची मागणी करण्यात आली होती, मात्र भाजपचे नगरसेवक ज्ञानेश्वर बिगा चौधरी यांनी दिनांक 1 जून 2026 रोजी दिलेल्या पत्राद्वारे माननीय अण्णासाहेब पिके पाटील यांच्या स्मारकासाठी शहादा नगरपालिकेसमोरील वीर एकलव्य चौकाच्या जागाची मागणी केली आहे। सदर जागा वीर एकलव्य चौक व स्मारकासाठी निश्चित करण्याची मागणी यापूर्वीपासून सुरू असताना त्याच जागेवर दुसऱ्या स्मारकाची मागणी करण्यात आल्याने आदिवासी समाजामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। आदिवासी युवा सेना संघटना व बिलवंस ग्रुप यांच्या म्हणण्यानुसार आदिवासी समाजाचे आराध्य दैवत असलेला वीर एकलव्य यांच्या नावाची ओळख पुसून टाकण्याचा हा प्रयत्न असून अशा मागणीमुळे आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। या कृतीत संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे। नंदुरबार हा आदिवासी बहुल जिल्हा असून शहादा तालुक्यातही मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज वास्तव्यास आहे, मात्र जिल्ह्याच्या स्थापनेपासून आजपर्यंत शहादा शहरातील कोणत्याही प्रमुख चौकाला वीर एकलव्य यांचे नाव देण्यात आलेला नाही। ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे संघटनांनी निवेदनात नमूद केलं आहे। दरवर्षी भगवान एकलव्य जयंती संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। वीर एकलव्य हे आदिवासी समाजाच्या स्वाभिमानाचे प्रतीक मानले जातात। त्यांचा संघर्ष, त्याग, निष्ठा आणि पराक्रम यांची प्रेरणा भावी पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी शहादा नगरपालिकेसमोरील जागेवर वीर एकलव्य चौक घोषित करून तेथे वीर एकलव्य यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी आदिवासी युवा सेना संघटना व बिलवंस ग्रुप यांनी केली आहे। उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते सुनील पवार सोशल मीडिया प्रमुख महाराष्ट्र राज्य, किरण ठाकरे शहादा युवा अध्यक्ष, विशाल नवरत तालुका मीडिया प्रमुख, राजेश ठाकरे, रोहित पवार, दीपक पाडवी, योगेश मोगरे, ब्रिजलाल ठाकरे, आकाश मोरे, दीपक मोगरे, प्रदीप नक्सरे, निलेश सोनवणे, रितेश निंगोडे, अनिल पवार तसेच आदिवासी युवा सेना संघटना व बिलवंस ग्रुपचे विविध पदाधिकारी व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते। जय आदिवासी, जय जोहार, आपकी जय, जय संविधान। जय जोहार जय आदिवासी, आपकी जय। मित्रांनो, आज आम्ही आदिवासी युवा सेना व बिलवंस ग्रुप कडून एक निवेदन दिलं आहे नगरपालिका शहादा यांना। आमच्या निवेदनात म्हटलं आहे की 4 वर्षापूर्वी म्हणजे 2022 ला काही आदिवासी संघटना व ग्रुपने मिळून एक निवेदन दिलं होतं की जे नगरपालिका समोर जी जागा आहे तिथे भगवान वीर एकलव्य यांचं नामकरण देण्यात यावे, तसेच आता तिथे भगवान वीर एकलव्य चौक असं नामकरण सुद्धा करण्यात आलं आहे। हे माहीत असून सुद्धा शहादा शहराचे बीजेपीचे नगरसेवक यांनी एक पत्र दिलं आहे 1 जूनला 1 तारखेला की जी भगवान वीर एकलव्य चौक आहे तिथे माननीय अण्णासाहेब पिके पाटील यांचे स्मारक उभं करण्यात यावे असं त्यांची मागणी आहे। पण आम्ही ह्या गोष्टीचा विरोध करतो, कारण की त्यांना स्मारक उभं करायचे आहे तर दुसरे पण जागा आहे तिथे करावं, पण ते मुद्दामच आदिवासी समाजाचे आराध्य दैवत भगवान वीर एकलव्य यांना टार्गेट करत आहे व आदिवासी समाजाला टार्गेट करत आहे। हे अत्यंत चुकीचे आहे। आम्ही या गोष्टीचा जाहीर निषेध करतो व आमची मागणी असं आहे की जे भगवान वीर एकलव्य चौक आहे तिथे लवकरात लवकर भगवान वीर एकलव्य यांचे स्मारक उभं करण्यात यावे, ही आमची मागणी आहे। याचे निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी मॅडम नंदुरबार यांना सुद्धा पाठवलं आहे व
माननीय आमदार राजेश दादा पाडवी यांना सुद्धा आम्ही निवेदन दिलं आहे. जय जोहार, आपकी जय, जय संविधान, बुलबुलान जिंदाबाद.